महाराज म्हणतात ज्यांनी सर्व भूतमात्रात एक वासुदेव पाहिलाय आणि ज्याच्या अंतःकरणातला अहंकार मीपणा संपूर्ण गेलेला आहे, तोची संत तोची साधू ओळखावा निका. निका शब्दाचा अर्थ आहे खरा. तो खरा साधू आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपण सगळे मायेने गरजलेलो. खरा संत फार अवघड आहे महाराज ओळखणं, पण तरी सुद्धा एक उदाहरण आहे. सत्य सत्य काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला सगळ्यांना नाव माहिती असेल. वारकरी संप्रदायात एक रत्न मागच्या 50 वर्षाच्या आधी, अर्धशतकाच्या आधी या वारकरी संप्रदायाला मिळून गेलं. त्या रत्नाचं नाव आहे परम आदरणीय मारुती बुवा गुरव. तुम्ही ऐकून असाल. वारकरी जोगबाबांच्या वारकरी शिक्षण संस्थेची एकेकाळचं अध्यापक पद, अध्यक्ष पद ज्यांनी निभावलं ते मारुती बुवा गुरव. जोगबाबांचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्या जोगबाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एक लक्षात ठेवा, कोणतंही काम करायचंय, रानमळ्यात सप्ताह करायचंय म्हणजे सप्त्याला पैसे लागतातच. कीर्तनकाराला पैसे पाहिजेत, गायकाला पैसे पाहिजेत, वादकाला पैसे पाहिजेत, टाळकऱ्यांना पाहिजेत, चोपदाराला पाहिजे, विणीकऱ्याला पाहिजे, माईकवाल्याला पाहिजे, मंडपवाल्याला पाहिजे, लाइटिंगवाल्याला पाहिजे, जेवणाऱ्यांना पाहिजे, आणि सगळ्या प्रत्येक गोष्टीला पैसा आहे. पैशाशिवाय काय? मारुतीबाबांनी विचार केलाय, मला माझ्या श्री गुरुचा जोगबाबांचा पुण्य शताब्दी अर्थात तो पुण्यस्मरणाचा सोहळा करायचा आहे, पैसे पाहिजे. मग काय करायचं? निघाले आळंदीतून गुलटेकडीला. गुलटेकडी म्हणजे आत्ताचं मार्केट यार्ड. त्या गुलटेकडीमध्ये त्या मार्केट यार्डामध्ये मारुतीबाबा गेले एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या पिढीवर. प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या गेले. त्या व्यापाऱ्याच्या गाड्यावरती त्यांनी पाहिलं. त्या व्यापाऱ्यांनी, या बाबा बसले. कशा कालात? म्हणले जोगबाबांचा माझ्या श्री गुरूंचा पुण्यस्मरणाचा सोहळा आहे, सप्ताह करायचा आहे आणि मदती करता मी इथपर्यंत. असं का? बस आम्ही आलोच. तो व्यापारी जो गेला, दादा 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले, त्या व्यापाऱ्याच्या येण्याचं नाव नाही. शेवटी थकले मारुती बुवा, आता थांबायचं किती वेळ, म्हणून शेवटी निघून गेले. आणि एक लक्षात ठेवा, कोणतंच काम कधीच कुणाशिवाय अडून राहत. त्यामुळे फार काही कोणी बैलगाडी खाली चालण्याचा प्रयत्न करू अजिबात नाही. मी आहे म्हणून मी गेलो तर काही नाही, तू गेलो सगळा आनंद. तू जाऊन बघा, सगळं चालतं, सगळं चालतं. कारण चालवणारा वेगळा आहे. मी आहे म्हणून 4 तास झाले मारुतीबाबांनी वाट पाहिली, आला नाही. शेवटी निघून गेले. जे कार्य व्हायचं सप्ताहाचं ते कार्य झालं. आणि ते सप्ताहाचं कार्य पूर्ण झाल्यानंतर 1 महिन्यानी त्या जोगबाबांच्या शिक्षण संस्थेच्या दारामध्ये तो व्यापारी, ज्या व्यापाऱ्याच्या दारात 1 महिन्याच्या आधी मारुतीबाबा मदती करता गेले, तो व्यापारी आज जोगबाबांच्या शिक्षण संस्थेच्या दारात. लांबून पाहिलं मारुतीबाबांनी, जय हरी. मारुतीबाबांनी ओळखलं, जय हरी या. नम्र झाला भोता. हा, लांबून पाहिलं, या बसले, पाणी दिलं, चहा झाला आणि मग विचारलं, कसे काय आला शेठजी? मला माफ करा मारुतीबाबा, त्यावेळेला तुम्ही आलात पेढीवरती, मी घाईत होतो, निघून गेलो. माहिती आहे मला. ते काय सांगायचं? मग कसं आलात? मला माफ करा, त्यावेळेला मी घाईत आलो नाही, पण त्यावेळेला जरी नाही आलो तरी आता त्यावेळेला तुम्ही मदत घेण्याकरता आलता, मी देऊ शकलो नाही, पण आता हे 1 लाख रुपये मी घेऊन आलो. ऐका, पुढचं ऐका, मग टाळ्या वाजवा. 1 लाख रुपये मी घेऊन आलोय. मारुतीबाबा हसले आणि हसून मारुतीबाबांनी सांगितलं, शेठजी, ज्या कामाकरता मला पैसे पाहिजे होते तो सप्ताह तर झाला, आता याचं काय करू मी? म्हणले, असं काय करता मारुतीबाबा, हे पैसे घेऊन टाका, बँकेत टाका. या बँकेतल्या नुसत्या पैशाच्या व्याजावरती पुढच्या वर्षीचा सप्ताह बिनबोबाट.
वर्षीचा सप्ता बिनबोबाट. मारुतीबा म्हणले खरं सांगू म्हणतात आळंदीमध्ये बँक आहे पण कोणत्या कोपऱ्यात आहे हे अजून या मारुतीबाच्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही. अहंकारात बोलून गेला तो शेठजी. मारुतीबा असं काय करताय? मारुतीबा तुमच्या आयुष्याच्या अख्ख्या हयातीत शांततेत गाडी चालवा म्हणा. कारण काय आहे तुम्ही बोलायला लागलं की माझं चित्त विचलित होतं म्हणून 2 मिनिटं थांबा कारण अतिशय महत्वाचा विषय चाललाय. मारुतीबाला उत्तर दिलं त्या अहंकारामध्ये त्या व्यापाऱ्यानं. मारुतीबा तुमच्या आयुष्याच्या हयातीत तुमच्या दाराशी 1 लाख रुपये घेऊन येणारा शेठजी तुम्ही पाहिला नसेल. मारुतीबा म्हणले तुझं बरोबर आहे. मारुतीबा वारकरीच होते. तोला मुलाचं उत्तर दिलं तुमचं बरोबर आहे शेठजी. तुमच्या सारखा 1 लाख रुपये दाराशी घेऊन येणारा शेठजी मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. तसं दाराशी आलेले 1 लाख रुपये नको म्हणणारा मारुतीबा सारखा वारकरी तुम्ही पाहिला नसेल.